हाय हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे गणेश चतुर्थी। सगळ्यांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज सगळ्यांच्या घरी आपले गणेशा म्हणजेच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। तसंच आमच्या घरी पण छान असं गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे। अशी मी तयार झाली आहे छान अशी छान एकदम सकाळपासून घाई गडबडीचं काम चालू आहे। एकदम तयारी चालू आहे। एक सिंपल पद्धतीनेच बसवायचं आहे तरी हे भांडे घास ते भांडे घास समई हे ते एकदम छान अशी तयारी करून ठेवली आहे। आराध्यान ते गणपती बाप्पा आणायला गेले तोपर्यंत मी छान अशी तयारी केली आहे। चला मी तुम्हाला दाखवते कशी तयारी केली आहे ती। पूजेला जे जे साहित्य लागतं गणपती बाप्पांना ते सगळं साहित्य मी गोळा केलं आणि हे सगळं साहित्य फळं फुलं सगळे आमच्या बगीच्यातले वगैरे होते। सगळ्या प्रकारचे आमच्या घरी झाडं आहेत। छान अशी मी पूजेची तयारी केली। छान सुंदर अशी मी दारामध्ये बाप्पांची रांगोळी काढली। उंबरठ्याचं पूजन केलं। चला म्हटलं आज बाप्पांचं आगमन होणार आहे तर छान अशी आपल्या उंबरठ्याची ही पूजा झाली पाहिजे। मी आंब्याच्या झाडाच्या पानांचं छान असं तोरण केलं। म्हणतात ना शुभ कार्य म्हटलं की आंब्याच्या पानांचं आपल्या घराला तोरण लावलं पाहिजे। छान असं मी टिपवाय मांडून सुंदर अशी रांगोळी काढली आणि फायनली बाप्पांचे आगमन झाले। छान असं मी ओवाळून पूजा करून बाप्पांना आतमध्ये घेतलं तर आरवच्या हातात बाप्पा होते। तर छान असं मी सगळी तयारी करून ठेवलेली। छान नवीन पीस वगैरे हातरून स्वस्तिक वगैरे काढून छान असं मी तयारी केलेली। म्हणतात ना काही कुठली देव ठेवायचं म्हटलं की खाली असे तांदूळ वगैरे ठेवावेत तर मी छान असं स्वस्तिक काढलं। त्यावरती आम्ही बाप्पांची स्थापना केली। सुंदर अशी व्यवस्थित एकदम छोटा आणि सोबर गणपती आणलेला। आराध्या पण गेलेली। खूप छान असे दिसत होते ते। आराध्या तर त्या बाप्पांकडेच बघत होती। कालची जी हरतालिकेची मूर्ती होती तीही तिला त्या बाप्पांपाशी ठेवायची होती पण मी म्हटलं नको बाळा, मग मी ती एका बाजूला उचलून ठेवली। खूप सुंदर दिसत होती आणि बाप्पांची मूर्ती म्हणजे आराध्याच्या चॉईसची होती। आराध्या गेलेली। आता आराध्या मोठी झाली तर ती प्रत्येक गोष्टी माझ्या पद्धतीने करायची असे बोलत असते। ती स्वतः गेली छान मेकअप करून। ती जायच्या टायमिंगला म्हटली मला मेकअप कर, मला बाप्पा आणायचं ते। ती सकाळपासून रडत होती बघा बाप्पा आणाय जाण्यासाठी। पण ते मुहूर्त असतो त्या मुहूर्तावरती जायचं होतं तोपर्यंत माझी पण तयारी बाकी होती। मी सगळी तयारी केली। मग हे गेले सगळे बाप्पा आणायला। तोपर्यंत हे छान असं मी ताटामध्ये दिवा गंध पाणी 5 फळं छान असा हार धूप आणि गणपती बाप्पांना दुर्वा 21 पैशाचं नाणं सुपारी आणि एका ताटामध्ये आरतीसाठी तांदूळ कापूर कलशमध्ये हळदी कुंकू टाकले, अक्षदा टाकला, नाणं टाकलं, सुपारी टाकली। छान कलशावरती स्वस्तिक वगैरे काढून छान आंब्याची पानं 7 लावून त्यावरती असा ताजा नारळ ठेवला। छान असा कलश तयार केला। एका साईडला समईमध्ये छान अशा वाती लावून तेल टाकून ठेवलेलं आणि व्यवस्थित सगळी तयारी केली। सगळं म्हणजे आपली पूजा वगैरे व्हायच्या आधीच आपण सगळी तयारी केली की आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही आणि काही गोष्टी राहिल्या असं आपल्याला वाटत नाही आणि आपली पूजा खूप छान होते पहिली गोष्ट। म्हणून सगळी कुठलीही पूजा असो आपण एकदम छान अशी पहिलीच तयारी करून ठेवायची म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नको यायला। म्हणजे हे राहिलं ते राहिलं तर बाप्पांसाठी जे जे काही लागतं तेही सगळं मी सकाळपासून तयारी करत होते। छान अशी सगळी गार्डनमध्ये फुलं फळं दुर्वा वगैरे सगळं आणलं। एकही वस्तू अशी मी विकत आणली नाही। बाप्पांसाठी सगळं घरच्या घरीच गोळा केला आणि छान अशी तयारी केली। छान पुसून वगैरे सिंहासन रथ वगैरे त्याला मांडून छान असं स्वस्तिक पीस असं टाकून छान अशी तयारी करून घेतली। सगळी तयारी केली की छान वाटतं। आल्यानंतर छान असं स्वागत आणि पूजा आराध्या मध्ये करत होती। छान असं गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर कलशाची पूजा केली आणि सगळे घरात मंदिरामध्ये जे बाप्पा आहेत आमचे चांदीचे पितळाचे तेही छान असे बाप्पांपाशी ठेवले। म्हटलं त्यांची आपल्या बाप्पांबरोबर पूजा होईल। मग छान अशी पूजा केली आणि आराध्या मध्ये करत होती कारण तिलाच सगळी पूजा करायची होती, आरती घ्यायची होती। तिला थोडाही दम निघत नव्हता की लवकर मला आरतीचा ताट माझ्या हातात पाहिजे। जशी मी पूजा करते जसं मी गुलाल हळदी कुंकू फुलं वगैरे वाहते तशीच ती मध्ये करत होती। गेल्या वर्षी खूप छोटी होती पण आता आराध्याला सगळं समजतं तर ती सेम माझ्यासारखंच करायची म्हणत होती। म्हणत होती मला आधी करू देत मग तू कर, म्हणजे ती आता आमच्या घरातली बॉस झाली आहे।
ती सगळे मला सांगत होती तू असं कर तसं कर. मग ती मध्ये मध्ये करत होती. खाली दिवा लावलेला होता त्यामुळं तिला सारखी मी पाठीमागं सारत होती. छान असा बाप्पांना मी हार घातला झेंडूच्या फुलांचा. बाप्पा म्हणजे आपले विघ्नहर्ता असतात. ते आपल्यावरती येणारे सगळे संकट दूर करत असतात आणि सगळ्यांचीच बाप्पावरती खूप विश्वास असतो. छान असे बाप्पांची सगळेच पूजा करतात. माझाही तसंच आहे. मीही बाप्पांवरती खूप विश्वास ठेवते. बाप्पा आपली सगळे इच्छा पूर्ण करतात. तसे सगळेच सगळ्याच देवांवरती खूप असा विश्वास आहे. सगळ्या देवांचं मी मनोभावे पूजा करत असते. श्रावण महिन्यात महादेवाची, मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीची, सगळे असे माझे म्हणजे देवावरती खूप अशी श्रद्धा आहे. आणि गणपतीवरती पण खूप अशी श्रद्धा आहे. छान दर महिन्याला संकष्टीला गणपती बाप्पांचा छान अभिषेक करून बाप्पांचे छान असे पूजा वगैरे होत असते. तसं सगळ्याच देवदेवतांवरती खूप असा विश्वास आहे. आणि छान असं घरातही छान असं देवांचे पूजा वगैरे केल्यानंतर घर प्रसन्न होतं, घरात छान वाटतं आणि घरात सगळं पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. छान आणि एकदम प्रसन्न वातावरणात आपली गणपती बाप्पांची छान सुंदर अशी पूजा झाली. आराध्याची मध्येच लुडबुड चालू होती. बाप्पांना मी छान अशा दोन्ही साईडला 2 समई मांडून छान असे म्हणजे वात लावून दिली. ह्यावेळेस मी माझ्या घरातील म्हणजे जिथं माझ्या देवाचं मंदिर आहे त्या शेजारीच मी बाप्पा बसवलेले सिंपल पद्धतीनेच, पण खूप छान दिसत होते. बाप्पांच्या हातावरती मी छान असा मोदक मांडला. खूप सुंदर वाटलं. एकदम नाजूक असे मोकडीचे मोदक बाप्पांना करणारे. आता छान असे चॉकलेटचे मोदक मी बाप्पांच्या हातावरती मांडला. खूप सुंदर असे बाप्पा दिसत होते. बाप्पांची छान अशी पूजा झाली. सगळी एकदम प्रसाद वगैरे मांडून आणि शेवटी आम्ही सगळ्यांनी घरातल्यांनी मिळून गणपती बाप्पांची आरती केली. तर गणपती बाप्पांची आरती तिच्या पप्पांनी आणि आराध्याने केली. मोरया मोरया सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नांची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयांची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जटित मुकुट शोभत बरा, रुंजून तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फरीवर वंदना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनया, दास रामाचा वाटपाय सदना, संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सुरर वंदना. जय देव जय जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गालीन लोटांगण डोळ्यान पाईन रूप तुझे, प्रेम पूजन मने नमा. तुमेव माता पिता तुमेव, तुमेव बंधू सखा तुमेव विद्या द्रविड तुमेव सर्व मम देव. कायेन वाचा मनसेंद्रिया वा बुद्ध्यात्मका वा प्रकृती सभा,
करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्णो दामोदरं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. अरे ही चला तर ताईंनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ. गणपती बाप्पांचे आगमन, गणपती बाप्पांची छान अशी पूजा विधी सगळं छान असं आमचं पार पडलं. सुंदर अशी आरती केली. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.